जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आज मराठीत व्हिडिओ बनवतो आहे. कारण जे ते तिथे दिल्लीला जे जंतर मंतरवर जे धरणं प्रदर्शन चाललं आहे या नीट पेपर फुटीच्या, म्हणजे बऱ्याच परीक्षाचे पेपर फुटलेत, पण या परीक्षा फुटीच्या कारणानं जे जंतर मंतरवर दिल्लीला जे धरणं प्रदर्शन चाललं आहे आणि शांतीपूर्ण चाललं आहे आणि त्यांच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे. एवढं मार खाऊन, एवढं रक्तबंबाळ होऊन, एवढं काय होऊन परत ते तिथं बसलेत, म्हणजे त्यांना एक मोरल सपोर्ट द्यायला पाहिजे आणि त्यांच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे. पण आपल्या महाराष्ट्रातला एक मूर्ख आमदार, जे कधी कुणी फेकलेल्या तुकड्यावर निवडून येतो विधान परिषदेवर आणि बस त्यांच्यासाठी भुकत राहतो, तो सदाभाऊ खोत. तर या आमदारानं काल परवा हद्दच केली आणि तिथं जे प्रदर्शन चालत आहे त्या प्रदर्शन कार्याला त्यांनी आतंकवादी म्हटलं. म्हणजे त्याचा दिमाग किती मूर्ख आहे, म्हणजे त्याचा सेन्स त्याचा काय ते, म्हणजे त्याला काही दिमागच नाही आहे की आपण चमचेगिरी करावी पर किती करावी, चाटुगिरी तर करावी पर किती करावी, कोणाचे पाय चाटावे तर किती चाटावे, याचं उत्तम उदाहरण त्या आमदार सदाभाऊ खोतनं दिलं. अरे मूर्ख, आपले ते मुलं आहेत ना, देशाचे मुलं आहेत, आणि त्यांनी फक्त त्यांची मागणी काय आहे ते राजकारण बाजूला ठेवा. राजकारणाचं काही घेणं देणं नाही, कोण कोणत्याचा पार्टीचा आहे, कोण कोणाचा आहे, कोण कोणाला पाठिंबा देते, तो विषय नाही आहे. इथे विषय माणुसकीचा आहे आणि ते जे मुलांनी जे प्रश्न उचलला आहे ना, त्या प्रश्नाचा विषय आहे. आणि ते प्रश्न फार चांगला आहे आणि त्यांनी जे उचललेला मुद्दा चांगला आहे, कारण पेपर फुटायलेत, मुलांचे भविष्य सगळं बिघडून चाललं आहे आणि त्यांची मागणी काय आहे की खाली राजीनामा दिला पाहिजे त्यांनी, आणि जे काय मुलांनी आत्महत्या केली त्यांना कंपन्सेशन मिळालं पाहिजे. अशात ते तुमच्यासारखा आमदार असं मूर्खपणाचं वक्तव्य करतो की ते आतंकवादी आहेत. आतंकवाद्यामधला आणि याच्यामधला तुला फरक तरी कळतो काय, की आतंकवादी कुणाला म्हणतात? आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंगांनी आणि संसदेत बॉम्ब टाकला होता, तर मग त्यांना आतंकवादी म्हणायचं काय? कारण त्यांनी ते ऐकत नव्हते, इंग्रज यांचा इरादा नव्हता त्यांना मारण्याचा, ऐकत नव्हते, फक्त तिथं विस्फोट करायचा, आवाज करायचा होता त्यांच्या कानाखाली, की त्यांना आपली गूंज म्हणजे आपला आवाज त्यांना ऐकू गेला पाहिजे. आणि हेच हे करतायत प्रदर्शन. ते संसदेवर काही हत्यार वगैरे घेऊन गेले नव्हते, काही त्यांच्याकडे बॉम्ब दारुगोळा नव्हता, फक्त ते शांततेच्या मार्गानं जात होते आणि त्यांच्यावर लाठी हल्ला केला, क्रूर लाठी हल्ला केला, अश्रुधारा सोडल्या, हे सोडल्या, आणि तू त्यांना म्हणतो की ते आतंकवादी आहेत. आणि त्याचं तर सोडा, ते तर बिकाऊ आमदार आहे, ज्यांनी तुकडा फेकला त्याच्यासाठी बोलतो आहे. पण आज बघा, हे आपले सगळे खेळाडू असे तर सरकारच्या कोणत्या याच्यामध्ये ट्विट करतात सरकारच्या समर्थनामध्ये, पण आज हे युवा शक्ती इथं लढतं आहे, पण आपले सगळे गप्प आहेत. तेंडुलकर, हे भाईजान भाईजान म्हणणारे सलमान खान, आणि तो चाटुगिरी करणारा अक्षय कुमार, आणि हे सगळे हे कलाकार सगळे गप्प आहेत. हे मोठे मोठे कलाकार, हे बच्चन बी असं नाही की ते ट्विट करतात, चला त्यांचा प्रोफेशन अलग आहे की काही कोणाशी ते वैर घेऊ नये म्हणून ते करत नाहीत, पण ते ट्विट करतात कितीक वेळेस, आणि अशा वेळेला गप्प राहतात. कितीक दुसऱ्या राजनीतिक पार्टी या सरकारी पार्टीचा आपण समजतो, कारण त्यांना ते बोलूच शकत नाहीत, कारण ते त्यांच्या बापाच्या विरुद्ध बोलूच शकत नाहीत, असं आहे. कारण त्यांना त्यांचा बाप जसं ऑर्डर देतो ते तसंच बोलतात सरकारी पक्षवाले. ती त्यांची मजबुरी आहे समजा, पण दुसऱ्यांची काय मजबुरी आहे? या कलाकाराची, खेळाडूची काय मजबुरी आहे? मग ते एक ट्विट करू शकत नाहीत का यांच्या समर्थनामध्ये? फार मूर्खपणा आहे. गुन्हा ते होत नाही की तुम्ही काही करता आणि तुम्ही काही केलं तरच गुन्हा होतो, असं नाही. आहे चूप बसणं हे पर सगळ्यात मोठा गुन्हा आहे. अरे तुम्हाला काय आहे, तुम्ही बोलू नका, सरकारला तुम्ही भीता ना, तर सरकारच्या विरुद्ध बोलू नका तुम्ही, पण कमीत कमी या मुलांच्या समर्थनात तर एक ट्विट करू शकता ना. कारण ते मुलं कोणत्या पार्टीचे आहेत काय, ते फक्त पार्टी बिर्टी सोडा, फक्त त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास,
त्यांच्या समर्थनार्थ तुम्ही एखादं ट्विट करू शकता ना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. पण हे करत नाहीत. डरपोक लोक आहेत ते, भित्रे लोक आहेत, लालची लोक आहेत. सगळे घाबरलेले आहेत ईडी CBIला, की आज आम्ही काय बोललं की उद्या ईडी CBI आमच्या घरी येईल म्हणून, इन्कम टॅक्सवाले येतील म्हणून. ठीक आहे मित्रांनो, पण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे त्यांना. आणि हे जरी पार्ट्या बेट्या हे सगळे मुग गिळून जरी चुप्प राहिले असतील तरी कमीत कमी मुलांनी, युवा लोकांनी तरी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. कारण उद्या तुमचे मुलं बाळं येणार आहेत, सगळ्यांच्या भविष्यासाठी ते सपोर्ट केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.